नमस्कार मित्रांनो, मी आकाश रोकडे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माहिती आगळी वेगळी या आपल्या सिरीजमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत लोणावळ्यामधील पांगुळी या गावात असलेल्या श्री संत बाळूमामा या मंदिराविषयीची माहिती. आपण आत्ता आहोत लोणावळा बस स्टँडवर. आत्ता आपण चाललो आहोत पांगुळी या गावात असलेल्या श्री संत बाळूमामा यांच्या मंदिराकडे. लोणावळा बस स्टँड पासून हे मंदिर अवघ्या 5 किलोमीटर अंतरावरती आहे. बस स्टँड पासून पुढे आलो की हायवेच्या डाव्या साईडला आपल्याला भारत पेट्रोल पंप लागतो. पेट्रोल पंपापासून थोडे पुढे आलो की डावीकडे वळून आपल्याला तुंगारली या गावाकडे जायचे आहे. तुंगारली गावाकडे जात असताना उजवीकडे आपल्याला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन लागते. पोलीस स्टेशन पासून पुढे आलो की आपण तुंगारली या गावात पोहोचतो. तुंगारली गावातून जात असताना डाव्या साईडला आपल्याला गुरुकुल विद्यालय लागते. गुरुकुल विद्यालयापासून थोडे पुढे आलो की आपल्याला उजव्या साईडला ठाकरवाडीकडे जाणारा रस्ता लागतो. ठाकरवाडीच्या रस्त्याने पुढे आलो की आपल्याला तुंगारली डॅम लागतो. डॅम पासून थोडे पुढे आलो की उजव्या साईडला आपल्याला पांगुळी गावाकडे जाणारा रस्ता लागतो. थोडे पुढे आलो की आपण पांगुळी या गावामध्ये पोहोचतो.
गावापासून थोडंसं वरती चढत आलो की आपल्याला सुंदर असं बाळूमामांचं मंदिर दिसतं आणि त्यासमोर असलेला तुंगारली डॅम दिसतो. मित्रांनो, फायनली आपण पोचलो बाळूमामांच्या मंदिरापाशी. संत बाळूमामा हे धनगर समाजात जन्माला आले असले तरीही ते सर्व जाती धर्माचे संत म्हणून ओळखले जातात. बाळूमामांचा जन्म कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा चिक्कोडी तालुक्यात जवळील अक्कोळ या गावी झाला. लोक बाळूमामांना शिवशंकराचा अवतार मानत असत. बाळूमामांनी स्वतःच्या कुटुंबाऐवजी गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यात अधिक भर दिला. त्यांनी आपल्या साध्या शिकवणीतून लोकांच्या अनेक अडचणी सोडविल्या. बाळूमामा लोकांना ठामपणे सांगत असत की ज्ञान हे जीवन आहे आणि अज्ञान हे मरण. असं म्हणतात की बाळूमामा मेंढ्या चारत असताना आकाशवाणी झाली, अरे बाळू, तू गुरु करून घे. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूत काढलेले पैसे जो कोणी बरोबर ओळखेल त्यांना मी गुरु करून घे. काही दिवसानंतर बाळूमामा मेंढ्या चारत असताना त्यांना मुळे महाराज भेटले आणि ते बाळूमामांना म्हणाले की बाळू, तुझ्याजवळ असलेले भूत काढलेले 120 रुपये मला दे. त्यांचे हे उद्गार ऐकून बाळूमामांनी मुळे महाराजांचे पाय धरून त्यांना गुरु मानले. तेव्हापासून मुळे महाराज हे बाळूमामांचे गुरु झाले. चला तर मग आपण मंदिरात जाऊन बाळूमामांचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, आपल्यासोबत आहेत या मंदिराचे पुजारी. आपण त्यांच्याकडून या मंदिराविषयी माहिती घेऊया. इथले सरपंच आहेत, त्यांना साक्षात्कार झाला बबन खरा, तर त्यांनी हे मंदिर बांधलं. इथं अमावस्याला भंडारा असतो प्रत्येक महिन्यात. आणि हे असतं, हनुमान जयंतीला यात्रा असते. हे मंदिर 2014 साली बांधले असून येथे प्रत्येक अमावस्येला सकाळी 6 वाजता अभिषेक केला जातो. सकाळी 7 वाजता देवाची आरती केली जाते आणि दुपारी 12-12:30 वाजता देवाला निवेद दाखवून भंडारा चालू केला जातो. हा भंडारा दुपारी 4 वाजेपर्यंत चालू असतो. हनुमान जयंतीच्या दिवशी देवाची पालखी, भंडारा असा मोठा उत्सव येथे साजरा केला जातो.
तर मित्रांनो, लोणावळ्यामधील बाळूमामा मंदिराविषयीची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आजच्या आपल्या एपिसोडला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.